शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाच्या सवलती लागू करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तर पुढील आठवड्यामध्ये मदतीची घोषणा करून दिवाळीपूर्वी ही मदत देणार असं देखील फडणवीस यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली। या 14 जिल्ह्यात हेक्टरी आता 20 ते 25 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार। बघा मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली 24 तासांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे। तुम्ही पाहू शकता दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांना हेक्टरी 20 ते 25 हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार, तुम्हाला मिळणार। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं पावसामुळे त्यांना राज्य सरकार व केंद्र सरकार आता दोघांकडून इथं दोन्ही दिवसांच्या आतमध्ये 25 हजार रुपये अनुदान तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता देण्यात येणार आहे। फडणवीस आणि मोदी साहेबांनी सर्वात मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी केल्या। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागेल। ही मदत आता बघा तुम्हाला कशी वाटप केली जाणार आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे कसे येणार आहेत। तर लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, तुमच्या घरामध्ये जर पिवळे व केसरी राशन कार्ड असेल, फार्मर आयडी असेल, तर राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून आता दिवाळी गोड करण्यासाठी तुमची जे काही नुकसान भरपाई तुमच्या खात्यामध्ये टाकण्यासाठी म्हणजेच तुम्हाला 25 हजार रुपये अनुदान तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाई इथं देणार आहे सरकार। बघा आता केंद्र सरकार व राज्य सरकार आता दोन्ही सरकारच्या माध्यमातून हे पैसे मिळून तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे, तर बघा राज्यातील पिवळं व केसरी राशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे पिवळं व केसरी राशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे। कारण की बघा त्या शेतकऱ्यांना इथं ज्यांचं नुकसान झालं आणि त्यांच्याकडे पिवळं व केसरी राशन कार्ड आहे, तर त्यांच्या खात्यामध्ये आता 25 हजार रुपये हेक्टरी प्रमाणे केंद्र सरकार व राज्य सरकार हे दोन्ही मिळून तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे। आता बघा यामध्ये शेतकऱ्यांची काही पात्रता देखील सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आल्या। जर या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला हेक्टरी 20 ते 25 हजार तुमच्या खात्यामध्ये लाभ या सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा ब्रेकिंग न्यूज आणि आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागणार आहे। आणि सरकारने चांगला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला आहे, कारण की भरपूरशे शेतकऱ्यांचं इथं शेती पिकाचं नुकसान झालं, भरपूरशे इथं त्यांचं शेतमालाचं नुकसान झालं। बघा राज्य सरकार व केंद्र सरकार हे दोन्ही भाजपचं सरकार आहे, त्यामुळे आता सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही नुकसान झालेले शेतकरी असणार आहे त्यांच्या दिवाळीनिमित्त त्यांना आता हे नुकसान भरपाई आपण त्यांच्या खात्यावरती क्रेडिट करावं। तर बघा राज्यातील सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही, काही ठराविक जिल्ह्यांमध्येच हा लाभ मिळणार आहे। तर बघा काही ठराविक आणि पात्र शेतकऱ्यांनाच हा 20 हजार रुपये 25 हजार रुपये अनुदान त्यांच्या खात्यावरती मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुमची दिवाळी आता गोड करण्यासाठी सरकारनं ह्या आनंदाचा निर्णय तुमच्यासाठी घेतला आहे। तर बघा सरकारने जे जिल्हे निवडलेत त्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून या 14 जिल्ह्यांची निवड आता या ठिकाणी करण्यात आल्या। 14 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून 20 हजार रुपयांचा लाभ आता भेटणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून काही अटी व शर्ती लावण्यात आलेल्या आहे, त्या देखील सांगतो आणि तुम्हाला पात्रता देखील सांगतो। परंतु चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून डेली तुम्हाला महत्त्वाचा व्हिडिओ भेटत राहणार। बघा शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आलेले हे महत्त्वाचे निर्णय कोणते असणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार। आता बघा सरकारकडून 20 हजार रुपये तुम्हाला हे हेक्टरी प्रमाणे मिळणार आहे, 25 हजार रुपये तुम्हाला हेक्टरी प्रमाणे मिळणार आहे। तर मग बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळणार, पात्रता सरकारच्या माध्यमातून कोणती ठेवण्यात आलेली आहे, कोणकोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे, नक्कीच तुम्हाला व्हिडिओला बघायचा आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। आता बघा कोणकोणत्या अटी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी लावण्यात आलेल्या आहे, पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या आहे, हे देखील शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे असणार आहे। राज्यातील शेतकरी आता PM किसान योजनेच्या माध्यमातून व नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून लाभ घेत असेल तर बघा जे शेतकरी हा लाभ घेत असेल तर अशा शेतकऱ्यांना हेक्टरी प्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार। तर बघा शेतकरी मित्रांनो, आधी PM किसानचे 20 हप्ते घेतलेले असाल आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते तुम्ही घेतलेले असाल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे 100% जमा होणार आहे, असं सरकारने जाहीर केलेलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी आणि PM किसान व नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी शेतकरी ते असायला पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। कारण की केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला लगेच 2 दिवसाच्या आतमध्ये हे पैसे तुम्हाला लाभ मिळणार आहे, तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागणार आहे। आता बघा केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून 2 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला लगेच हा लाभ मिळणार आहे, परंतु तुमच्याकडे फार्मर आयडी असणे अत्यंत आवश्यक असणार आहे। त्या व्यतिरिक्त तुम्ही PM किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी असायला पाहिजे, कारण की दिवाळी निमित्त दिवाळी गोड करण्यासाठी सरकार राज्य सरकारने
शेतकऱ्यांसाठी इथं एक लॉटरी काढल्यासारखी एक आता जी आर निर्गमित केलेला आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हेक्टरी 20,000 रुपये तर 25,000 रुपये तुम्हाला इतका लाभ आणि अनुदान तुम्हाला मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं, भरपूरशा जसे की अतिवृष्टी, पूर परिस्थिती आणि पाण्यामुळे भरपूरशा शेती पिकांचं त्यांचं नुकसान झालं। आता दिवाळीनिमित्त त्यांना हा लाभ देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे, परंतु तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असणे अत्यंत आवश्यक असणार आहे, कारण की त्याच शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। तुमच्या घरामध्ये जर पिवळे व केसरी राशन कार्ड असेल तर 100% तुम्हाला सरकारच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे। आता बघा तुमच्यासाठी पात्रता काय असणार आहे, कोणते ते 14 जिल्हे सरकारने आता पात्र करण्यात आलेले आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हा लाभ देण्यात येणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही पात्रता सर्वांना लागू या ठिकाणी करण्यात आली। ती म्हणजेच आता बघा, तुमच्या घरामध्ये कोणीही व्यक्ती सरकारी पेन्शन घेत नसावा, म्हणजेच तुम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, म्हणजे तुमचे आई वडील किंवा तुमच्या घरामध्ये कोणी रिटायरमेंट इथं जसं की पेन्शन घेणारे असेल, घरामध्ये कोणी सरकारी गव्हर्नमेंटवर असेल, कोणी जॉबवर असेल, तर अशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही। बघा शेतकरी मित्रांनो, त्या व्यतिरिक्त आता 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का तर लगेच तुम्हाला बघून घ्यायचे आहे, कारण की 14 जिल्ह्यांची यादी आता सरकारने सांगितलेली आहे। तर 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर 100% आता तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। परंतु इथं काही पात्रता आणखी इथं सरकारने सांगितलेली आहे। बघा इथं 2.5 लाखाच्या वर तुमचं जर जास्त उत्पन्न असेल, समजा 10 लाख 15 लाख रुपयेपर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न असेल, तर अशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही, सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12 बँकेमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, ते देखील सरकारने सांगितलेलं आहे। आणि कोणते ते 14 जिल्हे असणार आहे ज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आता सर्वात आधी पहिल्यांदा लाभ मिळणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता सर्वात आधी नंतर जिल्ह्यांची यादी बघून घेऊया, कारण की सरकारने सांगितले आहे की तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तर बघा इथं जिल्ह्यांची यादी सांगतो, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती, नांदेड, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर बघा बुलढाणा, अकोला, अमरावती या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला लाभ मिळणार आहे। त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा असणार आहे, आणि या सर्व जिल्ह्यांमध्ये आता सरकारने लाभ देण्याचं ठरवलेलं आहे, कारण की पात्र हे जिल्हे करण्यात आलेले आहे। त्या व्यतिरिक्त बघा तुम्हाला लाभ कसा मिळणार आहे। आता बघा PM किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला 8वा हप्ता, हे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे। आता बघा यामध्ये 1000 रुपयाची वाढ त्यांनी केलेली आहे, म्हणजेच तुम्हाला आता टोटल तेच आता बघा 6000 रुपये मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडलेला होता, ते हप्ते देखील आता त्यांना एक सोबत मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर आता बघा पीक विमा मिळाला नसेल तर पीक विमा सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे, म्हणजेच असं टोटल तुमच्या खात्यामध्ये 20 ते 25,000 रुपये अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर अशा पद्धतीची माहिती आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे, आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।